नमस्कार. मधुराव सीझन 2 भाग 5 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला नवीन सीझन सुरू झालाय आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय आपल्या फेसबुक लाईव्हला सुद्धा आणि युट्यूब चॅनलवरच्या आपल्या एपिसोड्सना सुद्धा. मागच्या वेळेचा सायली संजीवचा एपिसोड खूप जणांना आवडला आणि मला खूप जणांनी मेसेजेस केले. आता उद्याचा जो भाग आहे आपला त्याच्यामध्ये कथा आहे श्रीकृष्ण सुतावणे यांची आणि ती सादर करणार आहे प्रसाद ओक आणि रजनी वेलणकर. त्यामुळे उद्या संध्याकाळी 6 वाजता युट्यूबवर मधुरा वेलणकर साटम या चॅनलवर आपला मधुरव भाग 6 पाहायला नक्की या. सगळ्यांनी कोणी विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मागच्या वेळेला कमेंट्समध्ये मला 2 कमेंट्स अशा मिळाल्या की त्याच्यामध्ये उल्लेख होता की मधुरव मधलं बरेच दिवस मी काही वाचलं नाहीये. खरं तर सुरुवातीच्या आपल्या सीझन मध्ये मी 2-3 लेख वाचले, पण या सीझन मध्ये मी काहीच वाचलं नव्हतं, माझ्याही लक्षात आलं. त्यामुळे आजच्या आपल्या भागाची सुरुवात मी मधुरव मधल्या एका लेखाचं वाचन करून करते. आणि आपला हा कार्यक्रम साहित्याशी संबंधित आहे, वाचनाशी संबंधित आहे, म्हणून माझ्या मधुरव पुस्तकातला वाचनावरचाच एक लेख मी आज वाचणार आहे. लेखाचं नाव आहे वाचो वास्की. मला लहानपणापासूनच वाचनाची आवड किंवा ओढ कधीच लागली नाही. खरं तर आई शिक्षिका, बाबाही नेहमी वाचायचे, पण कदाचित मला क्रीडा क्षेत्रात अधिक रुची असल्यानं वाचनाची गोडी निर्माण झाली नसावी. त्यामुळे त्या मनानं माझं वाचन खूप कमी. अर्थात या गोष्टीचा मला कधी कमीपणा वाटला नाही, पण वाचायला हवं असं मात्र वाटायचं. मग रोज वर्तमानपत्रातल्या 5 बातम्या वाचायच्या, छोटी छोटी पुस्तकं वाचायची, अशी मी सुरुवात केली खरी, पण माझं मन काही त्यात रमेना. माझी मोठी बहीण त्यावेळी एक पुस्तक वाचत होती. तिचं वाचन चांगलं होतं. बघूया ताई काय वाचतेय म्हणून खरं तर ते पुस्तक मी चाळायला घेतलं. ते पुस्तक म्हणजे प्रभाकर पेंढारकर लिखित रारंग ढांग. हे आत्तापर्यंतचं माझं अतिशय आवडतं पुस्तक. एकतर मी संपूर्ण वाचलेलं, आस्थापूर्वक वाचलेलं ते पहिलं पुस्तक. वाचता वाचता डोळ्यासमोर उभं राहणारं चित्र म्हणजे काय ते मला समजलं. लेखकाने स्वतः पाहिलेलं, अनुभवलेलं किंवा कल्पिलेलं असतं ते जवळजवळ तसंच उभं करण्याची लेखकाची ताकद किती असू शकते हे मला त्या पुस्तकामुळे कळलं. लेखक वाचक यांच्यातलं गूढ पण आपुलकीचं नातं आणि त्यानं लिहिलेलं त्याच्याही अनुभवापलीकडे जाऊन ते आपल्या भावनांशी, विचारांशी जवळीक साधणारं होणं हे मी प्रथमच माझ्या आयुष्यात अनुभवलं. मी खरंच भारावून गेले. प्रवासात कोणाला वाचताना कधी पाहिलं ना की मला वाटायचं जरा आतीच करतात ही लोक. एवढं काय प्रदर्शन करायचं स्वतःच्या वाचण्याचं. पण रारंग ढांग वाचायला सुरुवात केल्यावर मी पण अशा संधीची वाट पाहायचे. म्हणजे एखाद्या पुस्तकानं, विषयानं, कलाकृतीनं झपाटून टाकल्याचा प्रत्यय मला तेव्हा आला. कारण अगदी बस थांबेपर्यंत मी वाचत असायचे. बस थांबली की फक्त उतरताना एकदा पाहायचं आजूबाजूला आणि मग परत तिथेच बस थांब्यावर थांबून तेवढा भाग पूर्ण करूनच मी पुढे जायचे. मला माझ्याच वागण्याचं अप्रूप वाटायला लागलं. मग त्या उत्साहात ठरवलं आपण जाऊन आपल्याला हवं ते पुस्तक विकत घेऊया आणि वाचूया. पुस्तकाच्या दुकानात गेले, पण पुस्तक निवडायचं कसं? मोठ्या मोठ्या लेखकांची नावं लिहिलेली होती आणि तिथे त्यांची सगळी पुस्तकं मांडलेली. त्यातलं आपण एकही वाचलेलं नाही हे लक्षात आल्यावर थोडं ओशाळल्यासारखं वाटायचं, पण पुढच्याच क्षणी ठीक आहे आता वाचू असं मी स्वतःलाच धीर द्यायचे. लोक मला ओळखायचे ना, त्यामुळे मग वाटायचं की त्यांना काय वाटेल की आपण ही पुस्तकं आत्ता विकत घेतोय म्हणजे आपण अजून ही वाचलीच नाहीयेत. कारण काही पुस्तकं कशी वाचायलाच हवी किंवा वाचलेली असायलाच हवी यात मोडतात. म्हणून जरा वेगळं पुस्तक शोधायला मी गेले. पुस्तकाच्या मागे लिहिलेलं वाचून पुस्तकात साधारणतः काय असेल याचा अंधुक अंदाज येतो हे आतापर्यंत माझ्या लक्षात आलं होतं. तेव्हा हातात पडलं ते पुस्तक म्हणजे चेतना गोसावी यांनी अनुवाद केलेलं तोतोचान. मूळ जपानी भाषेतलं पुस्तक. स्वप्नवत वाटेल अशा शाळेची आणि एका गोड निरागस निसर्गावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य मुलीची आणि तिच्या आयुष्यात या शाळेनं, मुख्याध्यापकांनी तिच्यावर माणूस म्हणून केलेल्या संस्कारांची ही अनोखी गोष्ट. पुन्हा एकदा भारावून गेले. आपल्याला अशी शाळा का नाही मिळाली किंवा प्रत्येक मुलाकडे आपण अशा नजरेतून का नाही पाहू शकत याची खंतही वाटली.
कदाचित म्हणूनच पुढे जाऊन माझ्या मुलाला या शाळेच्या जवळच्या विचारांची शाळा मिळावी म्हणून मी लढू शकले. त्यानंतर वाचनाचा वेग किंवा वाचलेल्या पुस्तकांची संख्या झपाट्यानं वाढली वगैरे असं काही नाही झालं. पण अधूनमधून काही निवडक पुस्तकं मी वाचायला लागले. श्याम मनोहर, अनंत सामंत यांच्या कादंबऱ्यांवर आधारित नाटकांमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. त्या निमित्तानं वेगळी लेखणी वाचता आली. भाषा मराठीच, पण कशी वेगवेगळी भासते, फिरते, नाचते, स्थिरावते हे या लेखकांच्या लेखनात पाहून अचंबित व्हायला होतं. त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिरेखा आणि मी साकारलेली भूमिका या तंतोतंत साधल्या आहेत. ही त्या दोन्ही लेखकांनी दिलेली शाबासकीची थाप मी अजून माझ्याकडे जपून ठेवली. मग एक कलाकार म्हणून लेखकाने लिहिलेलं पात्र योग्य पद्धतीने वाचून, वाक्यातले भाव ओळखून, समजून उमजून त्यानुसार त्याचे हावभाव, हालचाली, चाल, भाषा कशी असेल हे अभ्यासपूर्वक साकार करण्याची जबाबदारी मला हळूहळू कळू लागली. आणि वाचन किती महत्वाचं असतं याचा अनुभव आला. पण नंतर जेव्हा मला मुलगा झाला तेव्हा त्या तुटपुंजा वाचनातही घटच झाली. अर्थात एक जिवंत पुस्तक माझ्या समोर घडत असताना त्याचं साक्षीदार होणं हे मला जास्त मोलाचं वाटत होतं. त्यावेळी जे वाचन झालं ते मुलाच्या संगोपनाच्या दिशेनंच. मग जेव्हा नाट्य शिबिरात शिकवायला सुरुवात केली तेव्हा मन खजील झालं. वाटलं आपलं वाचन किती की आपण मुलांना वाचनाचं महत्व सांगायचं. कदाचित या जाणीवेतूनच प्रथमच मन अस्वस्थ झालं आणि वाचन अनुभवण्याची नितांत गरज भासली. पण माझा स्वभाव तसा आरंभशूर आहे, त्यामुळे एकटी फिरणारी मी या प्रवासात मात्र सोबत शोधू लागले आणि वाचनाचा एक ग्रुप तयार केला. त्याचं नाव वाचोवास्की. दर महिन्यात एकदा आम्ही काही जण भेटून एखादा लेखक, विषय किंवा स्वतः लिहिलेलं काहीतरी वाचलेलं शेअर करायला लागलो. त्या वर्षभरात मी जाणीवपूर्वक माझ्या आयुष्यातलं सर्वाधिक आणि उच्च प्रतीचं वाचन केलं. वाचनाचा हा प्रवास पुढेही चालू राहिला. या वाचनाचा, जाणवण्याचा, काही उमगण्याचा, न आवडण्याचा, आत्मपरीक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग माणूस म्हणून होत आहे. म्हणजे खरं तर वेगवेगळे विषय असूनही माझ्या काही भाषणांमध्ये माझा आत्मविश्वास वाढल्याचा प्रत्यय मला वाचनाने दिला. एकंदरीतच डोळे, कान, डोकं, मन यांचा मेळ पुस्तकांबरोबर होऊ लागला. आणि ही खरी मिळकत. ती वृद्धिंगत हो आणि प्रत्येकाला त्याचा त्याचा वाचोवास्की मिळो हीच इच्छा. सो हा माझा वाचोवास्की नावाचा लेख होता माझ्या मधुरव या पुस्तकातला. त्यामुळे पुस्तक घेतल्यानंतर नक्की वाचा पुन्हा एकदा. आणि हे पुस्तक अवेलेबल आहे Amazonवर पण आणि रसिक आंतरभारती यांच्या साईटवर पण. त्यामुळे नक्की घ्या, वाचा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की पोहोचवा. रोहित, कसा वाटला लेख आणि काही आल्यात का प्रतिक्रिया? हो, प्रतिक्रिया अजून येत आहेत, पण तत्पूर्वी हा लेख तुम्हाला आपण कुठल्या आता दौऱ्याला होतो तेव्हा माहित नाही. मधुराताई आणि मी बऱ्याचदा आमचं लिखाण असं एकमेकांचं लिखाण आम्ही वाचून शेअर केलंय दौऱ्यांच्या दरम्यान गुमनाम है कोईचा. आणि वाचोवास्कीचा पण तू लेख तेव्हाच वाचून दाखवला होतास आणि तेव्हा तू बरेच किस्से सांगितले होतेस की त्या वर्षभरात काय काय वाचलं होतंस, किती किती दिग्गज लोकांचं वाचन तुम्हाला करता आलं. म्हणजे मी जेन्युइनली सरप्राईज होतो की एका महिन्यात 3-4 पुस्तकं संपू शकतात पटकन, आणि तेही इतकं रिच लिखाण असलेलं सुद्धा. सो खूप खूप अमेझिंग आयडिया आहे ती वाचोवास्कीची. थँक्यू रोहित. मला असं वाटतं की आपण आता आपल्या म्हणजे मधुरवचं वाचन मी केलंच, पण आता आपण आपल्या पुढच्या पाहुण्यांकडे जाऊया आणि त्यांचं वाचन ऐकूया. खरं तर हे नाव ऐकल्यावर मी असं म्हणेन की थोडंसं घाबरायला होतं, कारण साहित्यिक किंवा लेखिका गौरी देशपांडे यांचं बरंच लिखाण मी वाचलेलं आहे आणि त्या अतिशय आवडत्या लेखिका माझ्या आहेत. आता जे पुढचं खरं तर काय म्हणूया आपण त्याला लेखच म्हणूया खरं तर, पण खूप वेगळ्या पद्धतीने एक गोष्ट तिने मांडली आहे. तिचं नाव पण आहे गौरी देशपांडे. तर आपण आधी लेख किंवा तिचं लिखाण ऐकूया आणि मग तिच्याशी गप्पा मारूया. मी रोहितला विनंती करते की गौरी देशपांडेचा लेख तू वाच. नक्कीच. हा जो लेख आहे ह्याचं नाव आहे काजवा, शीर्षक आहे काजवा.
काजव्याने काळोखातच चमकावं. प्रकाशाचा मोह त्याला परवडणारा नाही. त्याचं अस्तित्व काळोखातच उठून दिसतं. पण एका अनाहूत क्षणी त्याला प्रकाशाचा मोह होतो. बास, हा मोहाचा क्षणच सावरावा लागतो. प्रकाशाचा हा मोहमय दाह मला कदापि सोसणार नाही हे सत्य विसरून त्या विस्तीर्ण प्रकाशी डोहात काजवा तल्लीन होऊन जातो. जणू भूल चढावी अनोखी. प्रकाशात त्याचं अस्तित्व संपतं असं नाही, पण अंधारात उठून दिसणारं आणि त्याला स्वतःलाही जाणवणारं त्याचं स्वप्रकाशित अस्तित्व त्या प्रकाशी आभाळात कुठे विरून जातं कळतही नाही. आणि मग काजवा बिचकतो. प्रकाशाचा उन्मेष साजरा करण्याऐवजी हा उन्मेषाचा क्षण माझ्यासाठी नाही याची जहरी जाणीव होऊ लागते. आता अंधारही माझा नाही आणि प्रकाशही नाही या सत्याला स्वीकारून काजवा कलत्या तिन्ही सांजेला एक कोपरा धरून बसतो. त्याच्या विरत चाललेल्या अस्तित्वाची ठसठसणारी दुखरी जखम घेऊन त्यावर फुंकर घालत असतो. तिन्ही सांजेला त्या कोपऱ्यातून येणाऱ्या त्याच्या अदृश्य आवाजातून त्याची ही तगमगती फुंकर ऐकूत येत राहते. आता काळोखात तो सैरभैर होतो प्रकाशाशी जुळवून घेण्याच्या विचाराने आणि बेमतलब घुटमळतो त्याच एका कोपऱ्यात आणि प्रकाशात कण्हत राहतो काळोखी स्थैर्याच्या आठवणी. पुन्हा त्याच कोपऱ्यात कानात गुंजणारी त्याची दयनीय फुंकर मात्र मन हेलावून टाकणारी असते सदैव. आणि एकच प्रश्न सतावत राहतो, काजव्याला पडलेली प्रकाशाची भूल हा त्याचा उन्माद समजावा की निखळ ध्यास. वा, खूप छान आणि खूप वेगळ्या पद्धतीने हे लिखाण केलंय असं मला वाटतं. आणि जरी काजव्याची गोष्ट असली तरी मला असं जाणवलं की हे आपल्या माणसांना सुद्धा लागू होतं. आणि हे असं अतिशय डीप लिहिलेलं आहे गौरीने. तर आपण सगळ्यात आधी गौरीला बोलूया. गौरी, मधुरव मध्ये तुझं खूप खूप स्वागत. धन्यवाद मधुराताई. खूप छान लिहिलंयस आणि खूप वेगळ्या पद्धतीने मांडलंयस. तर मला आधी तू तुझ्याविषयी सांग की तू काय करतेस, कधीपासून लिहितेस, आणि या पर्टिक्युलर काजवा या लेखाविषयी सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल की का सुचलं, कुठून सुचलं आणि कसं मांडलंस ते. नक्कीच. मी गौरी देशपांडे, म्हणजे आता खरं तर मी गौरी प्रतीक मुळे आहे, पण मी लिहायला सुरुवात गौरी देशपांडेंनी केली होती, त्याच्यामुळे मी गौरी देशपांडेच लिहिते लिखाणाच्या खाली. आणि जसं तुम्ही पहिले म्हणालात की गौरी देशपांडे हर हायनेस, माझ्या आजीला खरं तर गौरी देशपांडे लेखिका खूप आवडायच्या. त्यांनी त्यांचं खूप साहित्य वाचलंय, तर त्यामुळे माझं नाव गौरी ठेवलं गेलं खरं तर. आणि जेव्हा मी काजवा लिहिलं तेव्हा माझ्या मामीने ते रेकॉर्ड केलंय तिच्या आवाजात. आणि तिने सौ नमिता आफळे, आणि तिने खूप लोकांना ते शेअर केलं. तर एका पर्सन कडून तिला असं आलं की अरे हे गौरी देशपांडेंचं आहे, माझ्या तर वाचनात कुठेच नाहीये. तर तिने मला तेव्हा सांगितलं की यू आर ऑन द राईट ट्रॅक आणि लिहिती राहा. तर ती पण गंमत आहे या काजव्याच्या मागे. आणि आज तुम्ही पण म्हणजे तेच पुन्हा माझ्या समोर आलं. तर मी तेव्हापासून माझ्या नावामध्ये चेंज करून गौरी श्रीकांत देशपांडे, म्हणजे जे माझं आधीचं नाव आहे त्या नावाने मी लिहितीये आता. ओके. तर मी गौरी श्रीकांत देशपांडे लिखाणासाठी. मी पेशाने कंपनी सेक्रेटरी आहे, पण LLB पण झालंय. तर लॉ करताना काही वेळा काही एक्झाम आपल्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा वगैरे असतात, तेव्हा मी काहीतरी लिखाणाच्या स्पर्धेत भाग घेतला होता. आणि तेव्हापासून मी लिहायला लागले. आणि त्यानंतर सकाळमध्ये माझा एक लेख आला होता तेव्हा. तर पहिलाच लिहिलेला लेख आणि तो सकाळमध्ये आला म्हटल्यावर मला थोडंसं अजून प्रोत्साहन मिळालं. आणि माझी मामी सौ नमिता आफळे कडून मला सतत ते लिखाणाचं प्रोत्साहन मिळतच असतं. मला जर शंका वाटल्या कधी की काय बरोबर आहे चूक आहे तर मी करेक्ट करून पण घेत असते. आणि त्याच्यानंतर मी अजूनही लिहितीच आहे.
आणि मग अचानक त्याच्यातच मला मधुरवचा पण प्लॅटफॉर्म तुम्ही दिलात, तर त्यामुळे अजून उमेद वाढली आता माझी लिहिण्याची. आणि थँक्यू थँक्यू. आपण काजवा हा बोल. काजवाबद्दल बोलायचं झालं तर साधारण 9-10 डिसेंबर 2015च्या दरम्यान मी ते लिहिलंय. ओ बर. आणि नुकतंच माझं लग्न झालं होतं तेव्हा. हम्म. आणि अचानक लग्न आणि हे ते म्हणजे लग्न करायचं हे डोक्यात नसताना, तसं माझं प्रेमविवाह आहे त्यामुळे लग्न करायचं वगैरे हे सगळं ठरलं होतं, पण थोडंसं लवकर माझ्या विचारांच्या ह्यानी थोडंसं लवकर झालं. तर तेव्हा अचानक एका संध्याकाळी मला खिडकीत काजवा दिसला होता. अच्छा. आणि दुसऱ्या दिवशी त्याचा आवाजही येत होता सकाळी हम्म. दिवसभर. आणि त्याच हा वेळी ओके. माझ्या डोक्यात काहीतरी सुरू होतं, पण ते शब्दात लिहिता येत नव्हतं मला. आणि हम्म. त्या रिलेटिव्हिटीने कुठेतरी मला जे लिहायचंय ते सापडलं. आणि मग हा असा म्हणजे ते आता जे लिहिलं ते तुमच्या समोर आहेच. तर त्याच्या मागे थोडस असा थॉट होता की कधी कधी आपल्याला वाटतं की दोन गोष्टी आहेत, त्यातली एक बरोबर आहे का, दुसरी बरोबर आहे का, हम्म. किंवा आपला हा निर्णय बरोबर होतोय का, तो निर्णय घ्यायला हवा होता, तो निर्णय बरोबर आहे का. असं जेव्हा दोन्ही बरोबर गोष्टींमध्ये आपण कन्फ्युज असतो, करेक्ट करेक्ट. म्हणजे स्वप्रकाश पण आहेच त्याला, म्हणजे काजवा त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि बरोबर दुसऱ्या दिवशी उजाडणारा सूर्यप्रकाश पण तितकाच लख्ख आहे. तर बरोबर. त्यामध्ये आपण जेव्हा अडकतो तेव्हा अशी अवस्था असते. तर तो काजवा दिसल्यामुळे मला हे लिहिता आलं. दरवेळीच स्वानुभव असतो असं नाही, कधी कधी आसपासच्या घटना घडतात, सिनेमा बघतो, वाचतो आपण. तर करेक्ट. असं त्यावेळी काहीतरी चाललं होतं आणि तो काजवा दिसला त्यावेळेला, त्यामुळे वा. ते असं उतरलं. खूप खूप छान. आणि मला असं आणि वाटतं कदाचित तुझ्या या अनुभवामुळेच आणि तुझ्या त्या मानसिक अवस्थेमुळे ते मी म्हंटल तसं की फक्त काजव्याची गोष्ट न राहता ती आपल्या सगळ्यांची गोष्ट होते आणि सगळ्यांना कधीतरी आयुष्यामध्ये हा अनुभव येतो. आपण रोहितला सांगूया की प्रतिक्रिया काय काय आल्या आहेत आपल्या लेखाच्या, त्या आधी वाचूया आपण. नक्कीच नक्कीच. सगळ्यात पहिले एक माझी प्रतिक्रिया देतो की मला हा लेख फार आवडला. आणि आपली जेव्हा रिहर्सल झाली मधुराताई, तेव्हा तू सांगितलंस की हा जरा थोडा अजून नीट वाच, कारण हा खूप वेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. तर तो जितक्यांदा वाचला ना, मी 2-3 वेळा वाचून पाहिला तालीम करण्याच्या ह्याच्यात, प्रत्येक वेळेला असं काहीतरी एक वेगळं त्यातून मिळतंय असं वाटतं हा लेख वाचताना. त्यानंतर इथे प्रिया काटकर आहेत, त्या म्हणतात की वा, खूप सुंदर लिहिलेस गौरी. आणि निशब्द झालो आम्ही. समीर काळे आहेत, ते म्हणतात आउट ऑफ द बॉक्स आहे हे काहीतरी. मस्त गौरी, खूप छान. अश्विनी पाटील ढवरे आहेत, त्या म्हणतात सुंदर लेखन आणि वाचनही अप्रतिम झालं. आणि दीपक साळुंके आहेत, त्यांनी सुद्धा म्हटलंय की खूप छान लिहिलेला आहे हा लेख. थँक्यू. मी तुला आता इतकी या सुंदर सगळ्या सादरीकरणासाठी प्रतिक्रिया ऐकून कसं वाटलं आणि तुझ्या या ओव्हरऑल अनुभवाविषयी काय सांगशील? माझा हा अनुभव खूपच चांगला होता, सुंदर होता. म्हणजे कारण पहिल्यांदाच असा पब्लिक प्लॅटफॉर्म मिळाल्यासारखं काहीतरी मिळालं मला. आणि रोहितने तर खूपच सुंदर, म्हणजे मला जे हवं होतं तेच सादरीकरण केलं, त्यामुळे मी त्याची आभार मानते, खूप आभारी आहे. आणि सगळ्या थँक्यू. प्रतिक्रियांमध्ये माझी खूप जवळची मैत्रीण आहे, तिची प्रतिक्रिया आली, त्यामुळे मी खूप खुश आहे. वा वा वा. आम्हाला आणि सुद्धा थँक्यू खूप आनंद मधुराताई. मिळाला आणि खूप मोस्ट वेलकम मोस्ट वेलकम. खरंच खूप खरं तर गौरीने खूप आधी लेख पाठवला होता सीझन 1च्या वेळेला, पण तिचा नंबर नव्हता आणि मी तो मार्क करून ठेवला होता. पण मला सुद्धा, मी तुम्हाला म्हटलंय तसं की जवळजवळ 300हून अधिक मेल झाल्यात, त्यामुळे एखादा कुठेतरी मिस होऊ शकतो. तो मला मिळाला आणि मग मी म्हटलं नंबर पाठवणार तर मी कनेक्ट कशी करणार. त्यामुळे मी यापुढेही खरं तर सांगेन की जे मला पाठवताय तुम्ही लिखाण, त्याबरोबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. कारण अनेकदा असं होतं की कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे तुम्हाला घेता येत नाही. त्यामुळे ही खबरदारी नक्की घ्या. आणि गौरी, तू आमच्या कार्यक्रमात आलीस, एक वेगळ्या पद्धतीचं लिखाण आम्हाला ऐकायला मिळालं आणि खूप मोठं नाव आहे. तर त्या दृष्टीने तू लिहिते आहेसच, पण वाचत राहा आणि तुझ्या लेखणीसाठी खत पाणी सुद्धा घालत राहा. हो. खूप खूप धन्यवाद. येस, नक्कीच. आणि आता या पुढे मी वाचणार आहे एक कविता. आणि ती कविता सुद्धा खूप पुन्हा एकदा थोडीशी डीपच आहे. आज आपला बहुतेक दोन्ही जॉनर थोडेसे डीप आहेत.
पण मला खरंच ही आवडली खूप कविता. आणि माझ्या असं लक्षात आलं की अनेकदा आपण म्हणतो की कविता वाचल्यानंतर म्हणा किंवा की ही कोणी लिहिलं असेल, काय वय असेल, पण अनेकदा माझा हा गोंधळ होतो की मला असं वाटतं की खूप अनुभवी आणि वयस्क अशा लोकांनी हे लिहिलं असेल आणि वाचल्यानंतर कळतं की अरे हे फारच तरुण पिढीने लिहिलंय. आणि मला अतिशय आनंद होतो की तरुण पिढी या निमित्ताने, मधुरवच्या निमित्ताने वाचतेय, लिहितेय आणि नवीन काही काही मांडण्याचा, व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. तर आता ही कविता सादर करते. कवितेचं नाव आहे उर्मिला. ओठांवरती हसू कोवळे, ओठांवरती हसू कोवळे, उरात वादळ सलते. ओठांवरती हसू कोवळे, उरात वादळ सलते. तुझी नि माझी प्रीत साजना, तुझी नि सलते. तुझी नि माझी प्रीत साजना, ऐन यौवनी झुरते. जरी लावते उंच कपाळी. ऐकू येतंय का? मध्ये माझं नेटवर्क हे झालं होतं. हो, थोडंसं मध्ये गेलं, पण आता व्यवस्थित ऐकू येतंय. ओके ओके. झुरते. जरी लावते उंच कपाळी सौभाग्याचे कुंकू, जरी लावते उंच कपाळी सौभाग्याचे कुंकू, रंगतिरंगी विरहाचा मी भांगामध्ये भरते. कानी पडता तुझी खुशाली, कानी पडता तुझी खुशाली दिवस साजरा होतो. कानी पडता तुझी खुशाली दिवस साजरा होतो. रात्र बिचारी मुसमुसणारी एक कुशीवर वळते. आठवणींची एक समाधी, आठवणींची एक समाधी निशिदिन असते जागी. आठवणींची एक समाधी निशिदिन असते जागी. अन पायाशी मंद प्रकाशी मी वाती समजळते. आर्त व्यथेची ओवी गाते तरी उजाडत नाही. आर्त व्यथेची ओवी गाते तरी उजाडत नाही. हसून थोडे दुःख बोचरे मग जात्यावरती दळते. आर्थ व्यथेची ओवी गाते तरी उजाडत नाही. हसून थोडे दुःख बोचरे मग जात्यावरती दळते. अडवत नाही तरी तुला मी पुसून घेते डोळे. अडवत नाही तरी तुला मी पुसून घेते डोळे. कर्तव्याचे पालन कर तू, मी माघारी फिरते. अडवत नाही तुला मी पुसून घेते डोळे. कर्तव्याचे पालन कर तू, मी माघारी फिरते. उमगत जाणे जळणे विझणे जावे त्याच्या वंशा. उमगत जाते जळणे विझणे जावे त्याच्या वंशा. पुराण पोथी जरी वाचली, पुराण पोथी जरी वाचली, पुन्हा उर्मिला कळते. तुझी नि माझी प्रीत साजना, ऐन यौवनी झुरते. ही कविता होती श्रद्धा हिची आणि श्रद्धा अभंग. तर सगळ्यात आधी मी तिला घेऊन येते आपल्या सगळ्यांच्या समोर. रोहित, माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो हो, आता व्यवस्थित येतोय. मध्ये एकदा फक्त थोडासा तो गेला होता तेवढंच. पण ऐकू आली ना कविता सगळ्यांना व्यवस्थित? हो, अगदी. सो आपण अभंग हिला आता आमंत्रित करूया. श्रद्धा, तू आहेस का आमच्या बरोबर? तुझ्या नेटचा काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय. आतापर्यंत होती. आपण एक काम करूया, नाहीतर तोपर्यंत आपण प्रतिक्रिया वाचूया. थांब थांब थांब. आली श्रद्धा. श्रद्धा, तुझ्या नेटचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण तुझी कविता मी आता वाचली. कशी वाटली? जमली का मला वाचायला? मला खूप आनंद होतोय की मी तुझ्या आवाजात माझी कविता ऐकली. मस्त वाटतं एकदम, आणि थँक्यू यासाठी. मोस्ट मोस्ट वेलकम. आता मी म्हटलं तसं की ही कविता उर्मिलेवरती आहे आणि खरंच म्हणजे मला या निमित्ताने हे सांगायला आवडेल की माझ्या आजीने सुद्धा 13 काव्य केलेली आहेत, जी
विरहिणींवर आहेत, म्हणजे ज्यांचा विरह हा आयुष्यामध्ये खूप मोठा होता आपल्या नवऱ्यापासून, आणि मुळात त्यांच्यावरनं फार कुठे लिहिलेलं नाहीये. म्हणजे त्यांचं इतिहासात आपण पाहिलं तर त्यांच्यावर खूप लिहिलं गेलं नाहीये. मग दुर्योधनाची बायको आहे, त्याचबरोबर नारायण ठोसर म्हणजे रामदास स्वामींची न झालेली बायको, खरं तर ना ती विधवा झाली, ना ती सधवा झाली, आणि ना ती कुमारिका राहिली, कारण ते बोहल्यावरनं पळून गेले. अशा 13 बायकांवर माझ्या आजीने काव्य केले, आणि त्यात तिने सुद्धा उर्मिलेवर काव्य केलेलं आहे. लक्ष्मणाची बायको, रावणाची बायको पण आहे त्याच्यामध्ये. त्या सगळ्या 13 काव्य नाही, पण त्यातल्या 8 काव्यांची आम्ही सीडी केली आहे. पण त्यामुळे मला खूप अगदी उर्मिलेवर आजीनेही लिहिलंय, आणि या कवितेत तू सुद्धा खूप कमी शब्दात खूप छान मांडलीयस तिची व्यथा किंवा तिचा अनुभव. आणि जेव्हा तुला मी पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की अरे ही तर छोटीशीच आहे. म्हणून मी म्हंटल की खूप छान लिहिलंयस, तर तू हे कधी लिहिलंस, तू काय करतेस, ह्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय. मी गृहिणी आहे आणि जितकी वाटते तितकी लहान नाही ऍक्च्युली मी. आणि ही कविता लिहून साधारण मला 1-1.5 वर्ष होऊन गेलं. ओके. कविता लिहिताना ऍक्च्युली मला सैनिकांच्या पत्नीचं मनोगत लिहायचं होतं, पण पूर्ण होता होता असं कुठेतरी वाटलं की ही व्यथा उर्मिलेचीही असू शकते. त्यामुळे मग त्यातून मी ते पुढे कसं कंटिन्यू की मला ते जाणवलं की त्यांचं दुःख आणि यांचं दुःख काही फार असं वेगळं नाहीये. छान छान आहे. आता आपण रोहितला विनंती करूया की रोहित, प्रतिक्रिया वाच. कविता ऐकू आली आहे ना, आणि कशी वाटली सगळ्यांना? कविता सगळ्यांना ऐकू आली आहे आणि सगळ्यांना कविता फार आवडली आहे. मनोहर जाधव आहेत, ते म्हणतात की वाह श्रद्धा, खूप सुंदर लिहिलीयस. प्रिया काटकर आहेत, त्या म्हणतात की अंगावर काटा आला, खूप अप्रतिम शब्द होते. सारिका सुनील टोपे आहेत की त्या म्हणतात खूप छान, अप्रतिम. थांबतच नाहीये तिथे, सगळ्यांनी हृदय पाठवली आहेत आणि ते शब्दांचं इतकं कौतुक चालू आहे. इथे रेवती अडसोळ आहेत, त्या म्हणतात खूपच छान लिहिली आहे कविता. आणि मधुराताई, तू जसं बोललीस तसंच खूप डीप मिनिंग होतं. मस्त श्रद्धा, क्या बात है. आणि सारिका सुनील टोपे पुन्हा म्हणतात इट्स रिअली हार्ट टचिंग, अशी ही कविता होती. कसं वाटतं या सगळ्या प्रतिक्रिया ऐकून श्रद्धा? खूप छान वाटतंय. म्हणजे असं विचारही कधी आला नव्हता की हा प्लॅटफॉर्मवर आपण जाऊ, किंवा असं कधीच काही डोक्यात नव्हतं. इव्हन मला मधुरावचं माहितही नव्हतं. माझ्या एका मित्राने पाठवलं मला की काही तू पाठव मधुराताईला, छान आहे. म्हणून मी ते पाठवता पण मला वाटतं मी आदल्या दिवशी 15 ऑगस्टला सुरू होणार होतं आणि 14 ऑगस्टला कविता पाठवली. तर मला काही होप नव्हतं ऍक्च्युली की मी सिलेक्ट होईल वगैरे, पण खूप छान वाटलं, मस्त वाटलं. आणि तर थँक्यू. श्रद्धा, तुझ्या नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण तरी सुद्धा तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या, आणि खूप बरं वाटलं तू आलीस, तुझी कविता वाचता आली, आणि खूप खूप मनापासून धन्यवाद. तू मधुरावचा भाग झालीस. असंच लिहित राहा आणि व्यक्त होत राहा. थँक्यू. वा, आजचा एपिसोड आपण आता इथे पण जाताना पुन्हा एकदा मी आठवण करून देते की उद्या संध्याकाळी 6 वाजता आपल्या मधुरा वेलणकर साटम या युट्यूब चॅनलवर भाग 6 तुम्हाला पाहायला मिळेल. श्रीकृष्ण सुतावणे यांची गोष्ट आहे, आणि प्रसाद ओक आणि रजनी वेलणकर यांनी त्याचं वाचन केलं आहे. त्यामुळे 6 वाजता नक्की युट्यूबवर हा एपिसोड पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि पुढच्या शनिवारी पुन्हा एकदा असंच फेसबुक लाईव्हवर आपण भेटणारच आहोत. पण तोपर्यंत लिहित रहा, वाचत रहा आणि व्यक्त होत रहा. धन्यवाद.